हरि ओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग 9. प्रवचन क्रमांक 49. भरताचे अयोध्येत पुनरागमन. रामप्रभूंच्या प्रेमळ आज्ञेने राजगुरू वसिष्ठांच्या परिस्थितीजन्य उपदेशामुळे रामप्रभूंच्या अवतार कार्याला सहकार्य करण्याच्या कर्तव्यदक्ष विचाराने कर्तव्यकर्माची जाण आल्यामुळे राजधर्माच्या पालनार्थ भरताने अरण्यामधून अयोध्येला परत येण्याचा बेत जाहीर केला. त्याप्रमाणे त्याने सर्वांना माघारी जाण्याची तयारी करावी अशी आज्ञा केली. सर्वांनी त्याप्रमाणे निघायची तयारी केली. यथाकाळी शत्रुघ्न, माता, राजस्त्रिया, वसिष्ठमुनी, अमात्य, अन्यजन इत्यादींसह भरत अयोध्येला परत आला. त्याने सर्वांना अयोध्येला राहायला सांगितले, परंतु शत्रुघ्नासह स्वतः मात्र नंदीग्रामात राहू लागला. तेथे त्याने सिंहासनावर रामप्रभूंच्या पादुकांची स्थापना केली. या पादुकांची गंध, फुले, अक्षतांसह भरत दररोज पूजा करू लागला. तो आणि शत्रुघ्न वल्कले नेसून फळे आणि कंदमुळे भक्षण करून ते जमिनीवर निजू लागले. अशा प्रकारे ते व्रतस्थ आचरण करू लागले. पादुकांच्या वतीने भरत राज्यकारभार करू लागला. अशा प्रकारे रामप्रभूंचे चिंतन करत, त्यांच्या परतीचा एक एक दिवस मोजत, मोठ्या कष्टाने व्यतीत करत, रामप्रभूंची प्रतीक्षा करत, रामप्रभूंच्या चरणी मन अर्पण करून ते बंधू ब्रह्मर्षींप्रमाणे राहू लागले. केवढीही राजनिष्ठा, केवढीही तत्वनिष्ठा, केवढीही निस्पृहता, केवढीही श्रद्धा आणि भक्ती. रामप्रभूंप्रमाणेच भरत आणि शत्रुघ्न स्वतः राजा दशरथाचेच पुत्र आहेत, युवराज आहेत. परंतु रामप्रभू ज्येष्ठ आहेत. युवराज पदावर त्यांचा हक्क आहे ही जाण त्यांना आहे. यामुळे त्यांना सत्तेचा, राज्याचा, ऐश्वर्याचा जराही लोभ नाही. या उलट राजसेवेची भावना आहे, भक्ती आहे, जाण आहे. भरताच्या शुद्ध, पवित्र, सात्विक मनाला टोचणी लागत आहे की आपल्या मातेने आपल्याला राज्य मिळावे म्हणून दुष्टपणाने रामांचा युवराजपदाचा हक्क हिरावून घेतला. एवढ्यावरच न थांबता तिने आपल्या राज्योपभोगामध्ये रामांचा अडथळा राहू नये अशा कुहेतूने रामांना दीर्घ कालावधी वनवासात पाठविले. तेथे रामांना वल्कले नेसून राहावे लागत आहे. फळे, कंदमुळे खाऊन जगावे लागत आहे. विश्रांतीसाठी जमिनीवर झोपावे लागत आहे. आपण कैकेयीच्या पोटी जन्माला आल्यामुळे हे सर्व घडले आहे. जर आपण कैकेयीच्या पोटी जन्माला आलो नसतो तर हे असे घडलेच नसते. यामुळे प्रत्यक्ष जरी नसलो तरी अप्रत्यक्षपणे आपणही या सर्वाला जबाबदार आहोत ही सात्विक टोचणी भरताला बोचत आहे. मग आपणही रामांची आज्ञा म्हणून, रामांच्या वतीने म्हणून, रामांचे म्हणून, रामांकरिता म्हणून, रामांसाठी म्हणून, केवळ नाईलाजाने म्हणून व्रतस्थ वृत्तीने राज्यकारभार करायचा. कारण प्रजेला वाऱ्यावर सोडून चालणार नाही. राज्याला राजाशिवाय ठेवणे धोक्याचे आहे. परंतु असे जरी असले तरी आपण राजवाड्यात राहायचे नाही. अशा विचाराने भरत शत्रुघ्नसह नंदीग्राममध्ये राहायला गेला. आपण हे राजवस्त्रे नेसायची नाहीत म्हणून ते दोघे वल्कले नेसून राहू लागले. आपण हे मिष्टान्न सेवन करायचे नाही म्हणून ते दोघे फळे, कंदमुळे खाऊन राहू लागले. आपणही शयनगृहात निजायचे नाही म्हणून ते दोघे जमिनीवर झोपू लागले. नाहीतर आज पहा, सर्व प्रकारच्या स्वार्थासाठी प्रत्यक्ष जन्मदात्या मात्यापित्यांना वडिलोपार्जित घरामधून बाहेर काढले जाते, हाकलून दिले जाते, वाऱ्यावर सोडले जाते. सर्वार्थासाठी, स्वार्थासाठी जेथे मातापित्याची ही अवस्था, तेथे इतरांबद्दल निराळे लिहिण्याची गरज नाही. किंवा आजही भयावह राजकीय अराजकता, अत्यंत हीन सत्तापिपासू वृत्ती
आत्यंतिक टोकाचा स्वार्थ, कोणत्याही नीच थराला जाण्याची प्रवृत्ती, ज्येष्ठांचा अत्यंत खालच्या टोकाला केला जात असलेला उपमर्द, सत्ता मिळावी म्हणून लाजिरवाणा लाळघोटेपणा पहा. सत्ताधीशांना न्याय, नीती, राजधर्म याची काही लाज शरम चाड राहिलेली नाही. जनतेला कोणी वाली राहिलेला नाही. सत्ताधीशांची दहशत इतक्या टोकाला गेली आहे की ज्यांनी न्यायनिवाडा करायचा ती सर्व प्रकारची सरकारी यंत्रणा, न्यायसंस्था त्यांच्या दहशतीपुढे झुकते आहे. सरकारी म्हणजे पर्यायाने जनतेच्या पैशांची राजरोस लूट चालली आहे. अशांच्या चौकशीचे नाटक करून त्यांना नंतर निर्दोष म्हणून पुन्हा लूट करायला सोडले जात आहे. यामुळे जनतेचा पैसा लुटारूंच्या खिशात जात आहे. जनता भिकेकंगाल झाली आहे. जनता जीव मुठीत धरून जगत आहे. जनआक्रोश सुरू आहे, परंतु विचारतो कोण? मी 6 वर्षे भारताबाहेर राहून लोकशाहीची क्रूर थट्टेचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलो आहे. आज जगामधील अनेक देशात जागतिक लोकापवादासाठी केवळ नावापुरती दिखाऊ, डोळ्यात धूळ फेकणारी लोकशाही सुरू आहे. काही देश याच दिशेने वाटचाल करत आहेत. या देशांमधून प्रत्यक्षात एकाधिकारशाही, हुकुमशाही, झोटिंगशाही, हमकरोसे कायदा सुरू आहे. तेथे निवडणुका नावापुरत्याच घेतल्या जातात, कारण निवडणुका सत्ताधीशांच्या हातचे बाहुले आहे. यावर दाद मागायला गेल्यास न्यायसंस्था सत्ताधीशांच्या बाहुल्या आहेत. जर कोणी सरकारविरुद्ध आवाज करू लागला, सरकारविरुद्ध कारस्थान करू लागला, मग ती कोणी व्यक्ती असो किंवा संस्था असो, तर लगेचच सरकारी ऑडिटर नावाची यंत्रणा कामाला लागते. त्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे आर्थिक व्यवहार तपासण्याच्या नावाखाली सर्वप्रथम त्यांना तुरुंगात टाकले जाते. तेथे काही वर्षे काढल्यावर बहुतेकजण शरण येतात. त्यांना सोडण्यात येते. जे माघार घेत नाहीत त्यांचे तेथे इतके भयावह हाल केले जातात की ते काही वर्षामध्ये गतप्राण होतात. अशामध्ये एखादा जर कट्टर विरोधक असेल तर त्याच्यावर देशद्रोहाच्या गंभीर आरोपाखाली खटला अर्थात खोटा भरला जातो. त्याला तुरुंगात टाकून महिनाभर चौकशी केली जाते आणि मग त्याला फाशी दिली जाते. येथे फाशी म्हणजे महिला सैनिकांकडून त्याला गोळी मारली जाते. अशा देशांमधून सत्तापलट कसा होतो ते येथे मुद्दाम नमूद करतो. अशा विद्यमान सत्ताधीशांना ठार करून त्यांचा प्रतिस्पर्धी सत्ता काबीज करतो. तोही हुकुमशाहीत चालवितो. यामुळे जनतेला काहीही फरक होत नाही. एखादा कोणी वेळीच सुगावा लागल्यामुळे देशाबाहेर पळून जाण्यात यशस्वी होतो. अशा सत्ता पार्टीच्या बातम्या आपण मधूनमधून वर्तमानपत्रात वाचत असो. मी लिहून यात काही फरक होणार नाही आहे. हे माझे अरण्य रुदन आहे. आपण आपल्या अध्यात्म रामायण या विषयाकडे वळू. भरत अयोध्येला परत गेल्यावर राम, सीता, लक्ष्मण काही काळ मुनींच्या समवेत चित्रकूट पर्वतावर राहिले. भरताच्या लवाजमान्यासह झालेल्या वास्तव्यामुळेही असेल कदाचित, परंतु लवकरच रामप्रभू चित्रकूट पर्वतावर वास्तव्य करत आहेत असे समजल्यावर आजूबाजूचे लोक त्यांच्या दर्शनाला नित्यनियमित येऊ लागले. लोकांचा असा हा संपर्क वाढतच गेला. हे असे सर्व जाणून आणि आपल्या अवतार कार्याचा विचार करून रामप्रभूने चित्रकूट पर्वत सोडला. हरिओम.